नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 11 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 11 जुलैला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जात असतो. हा दिवस आहे तो 1989 पासून सुरू झालेला आहे आणि मुख्य हेतू याचा लोकसंख्येच्या प्रश्नांबद्दल जागरूकता वाढवणं, कुटुंब नियोजन याला विशेष महत्त्व दिलं जातं यामध्ये. आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने जागतिक लोकसंख्या दिन जगभरात साजरा होतो आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. लॉर्ड्स मैदानावरती महिला कसोटी अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्मृती मंधाना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. स्मृती मंधानाने लॉर्ड्सवरती महिला कसोटी ऐतिहासिक अर्धशतक झळकावलेला आहे आणि तिथे असं करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवलाय. आणि भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये हा ऐतिहासिक सामना 10 ते 13 जुलै या काळामध्ये लॉर्ड्स मैदानावरती खेळला गेला आणि हा सामना लॉर्ड्सच्या संपूर्ण इतिहासातील पहिला महिला कसोटी सामना होता. स्मृती मंधानाने 83 धावांची दमदार खेळी केली आणि नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे. लॉर्ड्सला होम ऑफ क्रिकेट्स म्हणून ओळखलं जातं आणि इथे पहिल्यांदाच महिला कसोटी रंगली असल्यामुळे हे आणखीन खास ठरलंय. आणि लॉर्ड्सवरती झालेले हे सामने स्मृती मंधानाचं अर्धशतक या घटकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा. ऑपरेशन अमिस्ताद कोणत्या देशातील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी राबविण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्हेनेझुएला या देशाच्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. संपूर्ण मोहीम व्हेनेझुएला सरकारच्या समन्वयानं पार पडलेली आहे. भारत आणि व्हेनेझुएला या दोन्ही देशांच्या सहकार्याने ही मदत यशस्वी झालेली आहे आणि ऑपरेशन अमिस्तादमुळे भारत आणि व्हेनेझुएला मैत्री आणखीन घट्ट झाली आहे. ही मोहीम वसुधैव कुटुंबकम या भारतीय तत्वज्ञानाचं ऑपरेशन अमिस्ताद ही भारतीय मानवतावादी मदत आणि आपत्ती प्रतिसाद मोहीम होती. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांना मदतीसाठी ही मोहीम राबवली गेलेली आहे आणि भारतीय पथकाने ही मोहीम यशस्वी करून नवी दिल्लीत परतलेले आहेत. आणि भारताने 26 जून 2026 रोजी या मोहिमेला सुरुवात केलेली होती. भारतीय वायुसेनेच्या 2 C-17 ग्लोबमास्टर 3 विमानांचा यामध्ये वापर करण्यात आलेला होता. पुढील प्रश्न चौथा. 2027ची जागतिक AI शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या परिषदेची अधिकृत घोषणा नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय परमेलिन यांनी ही घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा AI इम्पॅक्ट समिट दरम्यान
झाली आणि जिनेवा हे आंतरराष्ट्रीय संस्थांचं केंद्र आहे म्हणून ही परिषद इथे घेतली जाते. आणि या परिषदेचं मुख्य फोकस नैतिक आणि सर्वसमावेशक AI विकासावरती असणार आहे. आणि 2027 साठी स्वित्झर्लंड यजमान देश आहे, तर पुढील वर्षी म्हणजेच 2028ला ही परिषद संयुक्त अरब अमिरातीमध्ये होईल. आणि एकंदरीत 2027च्या परिषदेमध्ये AIचा सुरक्षित, नैतिक आणि सर्वसमावेशक विकास यावरती सगळ्यात जास्त भर राहणार आहे. पुढील प्रश्न 5वा. जागतिक बँकेने PM सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी किती निधी मंजूर केलेला आहे नुकताच? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, $890 दशलक्ष इतका निधी मंजूर केलेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. PM सूर्यघर ही भारताची महत्त्वाकांक्षी निवासी रूफटॉप सोलार योजना आहे आणि ही योजना 9 ते 10 जुलै 2026 रोजी याला मंजुरी मिळालेली आहे. आणि या योजनेखाली 1 कोटी घरांच्या छतांवरती सौर ऊर्जा पॅनल लावायचं आहे असं टार्गेट आहे. आणि ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी लागू आहे. यात घराबाहेर सौर ऊर्जेवरती आधारित वीज निर्मितीस प्रोत्साहन दिले जाते. आणि एकूणच रकमेच्या $820 दशलक्ष IBRD कडून कर्ज मिळणार आहे. क्लीन टेक्नॉलॉजी फंड कडून $60 दशलक्ष सवलतीचं कर्ज मिळणार आहे. आणि IBRD म्हणजेच जागतिक बँक समूहातील महत्त्वाची संस्था होय. आणि क्लीन टेक्नॉलॉजी फंड हा एक बहुपक्षीय हवामान निधी आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जास्तीत जास्त घरांना स्वच्छ ऊर्जा मिळावी आणि घरगुती पातळीवरती वीज निर्मितीला चालना मिळावी असा आहे. पुढील प्रश्न 6वा. जगातील पहिले व्यावसायिक अणु ऊर्जेवरती चालणारे उपग्रह कोणते आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक A, BOHR. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा पहिलाच न्यूक्लिअर क्यूबसॅट देखील आहे आणि याचं संपूर्ण नाव बीटा वोलॅटिक ऑर्बिट हाय रिलायबिलिटी असं आहे. आणि BOHRचं प्रक्षेपण 7 जुलै 2026 रोजी झालंय आणि ते प्रक्षेपण स्पेसएक्सच्या ट्रान्सपोर्टर 17 मोहिमेद्वारे झालं. पहिला मुद्दा लक्षात ठेवा. आणि सिटी लॅब्स या कंपनीने BOHR उपग्रह विकसित केला आहे. आणि BOHR मध्ये ट्रिटियम वरती चालणारी बीटा वोल्टिक बॅटरी वापरलेली आहे. आणि ही बॅटरी बीटा कणांची ऊर्जा थेट विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करते. BOHR म्हणजे सुरक्षित आणि लहान आकाराची अणु ऊर्जा प्रणाली चाचणी आणि त्यामुळे सूर्यप्रकाश नसतानाही उपग्रहाला सतत ऊर्जा मिळू शकते. आणि BOHR हा FAAच्या न्यूक्लिअर लॉन्च अप्रुव्हल मार्गाचा वापर करणारा पहिलाच व्यावसायिक अणुऊर्जा उपग्रह आहे, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न 7वा. महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा UCC समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, न्यायमूर्ती रंजना देसाई यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या समितीच्या अध्यक्षपदी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांची निवड आहे. एकूण 7 सदस्य समितीत आहेत आणि समितीने 6 महिन्यात आपला अहवाल सादर करायचा आहे. आणि महाराष्ट्रासाठी स्वतंत्र समान नागरी संहितेचा मसुदा तयार करणं हे या समितीचं मुख्य काम असणार आहे. आणि वेगवेगळ्या वैयक्तिक कायद्यांचा आणि सामाजिक रूढींचा अभ्यास ही समिती करणार आहे. प्रशासकीय बाबींचाही बारकाईने अभ्यास केला जाणार आहे यामध्ये. आणि महिलांच्या सक्षमीकरणावरती विशेष लक्ष दिलं जाईल. ठीक आहे. आणि समितीचा अहवाल आल्यानंतर महाराष्ट्र सरकार नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडण्याचा विचार करत आहे. पुढील प्रश्न 8वा. भारतातील पहिले उच्च उंची वैद्यक हाय अल्टिट्यूड मेडिसिन संशोधन केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे याचं
पर्याय क्रमांक बी, केलॉंग हिमाचल प्रदेश येथे. ICMR भारतातील पहिले उच्च उंची वैद्यक व सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र स्थापन करणार आहे आणि हे केंद्र केलांग, लाहोल आणि स्पिती हिमाचल प्रदेश येथे उभारले जाणार आहे. आणि केलॉंग हे लाहोल आणि स्पिती जिल्ह्यांचं मुख्यालय आहे आणि हे भारतातील पहिलं हाय अल्टिट्यूड मेडिसिन संशोधन केंद्र असेल आणि हे केंद्र ICMRच्या विद्यमान फील्ड स्टेशनचे बहुविषयक संशोधन केंद्र रूपांतर करेल. आणि ICMR ही भारतातील जैव वैद्यकीय संशोधनाची सर्वोच्च संस्था आहे आणि हिची जी स्थापना आहे ती 1911 मध्ये इंडियन रिसर्च फंड असोसिएशन या नावाने झालेली आहे आणि 2500 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशाला हाय अल्टिट्यूड म्हणून ओळखलं जातं. हे जस्ट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 9वा. भारताला युरेनियम पुरवठा करण्यास कोणत्या देशाने सहमती दर्शविलेली आहे नुकतीच? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलियाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसरी वार्षिक शिखर परिषद मेलबर्न येथे पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ते 10 जुलै 2026 दरम्यान ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांनी मोदी यांचं स्वागत केलं. ही भारत आणि ऑस्ट्रेलियाची वार्षिक शिखर परिषदेची तिसरी आवृत्ती होती आणि भारत आणि ऑस्ट्रेलियाने संरक्षण व सुरक्षा सहकार्यावरील संयुक्त घोषणा स्वीकारली आणि दोन्ही देशांनी ऊर्जा सुरक्षेसंदर्भात संयुक्त निवेदन जारी केलेले आहे या दरम्यान. आणि ऑस्ट्रेलिया भारताला शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा वापरासाठी युरेनियम पुरवठा करणार आहे असं ऑस्ट्रेलियाने नमूद केलेलं आहे. पुढील प्रश्न 10वा. RBIने चलनविषयक धोरणासाठी किती महत्त्वाची सर्वेक्षणे सुरू केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3. हे योग्य उत्तर आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. RBIने 9 जुलै 2026 रोजी 3 महत्त्वाचे सर्वेक्षणे सुरू केलेली आहेत आणि ही सर्वेक्षणे चलनविषयक धोरण तयार करण्यासाठी वापरली जाणार आहेत. इन्फ्लेशन एक्सपेक्टेशन सर्वे ऑफ हाऊसहोल्ड म्हणजे IESH हे महागाई अपेक्षा मोजणारं सर्वेक्षण आहे आणि IESHच्या जुलै 2026 फेरीमध्ये 19 शहरांचा समावेश आहे आणि यामध्ये वर्तमान महागाई आणि भविष्यातील किंमत वाढीचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. आणि रुरल कन्झ्युमर कॉन्फिडन्स सर्वे म्हणजे RCCS हा ग्रामीण व निमशहरी भागातील आर्थिक विश्वास मोजतो आणि RCCS मध्ये 31 राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. अर्बन कन्झ्युमर कॉन्फिडन्स सर्वे म्हणजे UCCS हे शहरी कुटुंबांचा आर्थिक विश्वास मोजतो आणि UCC मध्ये 19 शहरांचा समावेश आहे. म्हणजे RBI मार्फत निवडलेली 3 सर्वेक्षणं कोणती आहेत ही इथे मेन्शन केलेली आहेत, ती लक्षात ठेवा. नावे आणि फुल फॉर्म. पुढील प्रश्न 11वा. भारतामध्ये सर्वाधिक सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न कोणत्या शहरात आहे? सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बेंगळुरूचे आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. बेंगळुरू हे भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेलं शहर आहे आणि बेंगळुरूची सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 28 लाख इतकं आहे आणि चंदीगड सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सुमारे 26 लाख, तर दिल्लीचे 26 लाख इतकेच आहे आणि मुंबईचे हे 25 लाख आहे आणि रंगारेड्डी हैदराबाद जिल्हाचे सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 11 लाख इतकं आहे. ठीक आहे. आणि बेंगळुरू हा प्रथम क्रमांकावरती आहे आणि मुंबई ही 4थ्या क्रमांकामध्ये आहे यामध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा. CE-20 इंजिनची फ्लाईट ॲक्सेप्टन्स हॉट टेस्ट कोठे घेण्यात आली?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महेंद्रगिरी तमिळनाडू येथे. इस्रोने 6 जुलै 2026 रोजी CE-20 क्रायोजेनिक इंजिनची फ्लाईट ॲक्सेप्टन्स हॉट टेस्ट यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि ही चाचणी महेंद्रगिरी तमिळनाडू येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आलेली आहे. आणि CE-20 हे LVM-3च्या वरच्या टप्प्यामध्ये वापरलं जाणारं क्रायोजेनिक इंजिन आहे आणि LVM-3M7 ही LVM-3ची 7वी कार्यान्वित मोहीम आहे आणि हॉट टेस्ट दरम्यान प्रथम नोझल प्रोटेक्शन सिस्टीम वापरण्यात आलेली होती आणि इंजिनने 19.5 टन थ्रस्टवरती 45 सेकंद कार्य केलं आणि CE-20 इंजिनने गगनयान मोहिमेसाठी ह्युमन रेटिंग क्वालिफिकेशन पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 11 जुलै 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला आणि उद्या होत असलेल्या ग्रुप सी साठी तुम्हा सर्वांना माझ्या वतीने ऑल दी बेस्ट. चांगला पेपर सॉल्व्ह करा, स्पीड ठेवा, एलिमिनेशन मेथड यूज करा आणि जास्तीत जास्त पेपर कव्हर करा, योग्य उत्तर व्यवस्थित निवडा आणि ऑल द बेस्ट पुन्हा एकदा. आणि आजचं लेक्चर तुम्ही संपूर्ण पाहिलंच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.